कशी झाली आजी पोहे? मी म्हणत होती ना तुले का बाई एवढे तिखट कसे काय पोहे केले बाई त्या? मला तर वाटलं इरावतीनंच केले. तुझ्यावरही तिचा असर पडला वाटते. धीरे धीरे तुझ्यावरही पडला. हो का आजी? नाही माझ्या गिजवर नाही पडला मला आईचा असर गिसर. पण आईचं चांगलाच राहते, आई चांगलंच करते. मी काय म्हणते तुम्हाला आजी, तिखट झाले असेल तर मी साखर देते ना, त्याच्यात चव एकदम येईल त्याला. ओ माय, त्या साखर टाकून काय होईन? ते बनलं पहिले शिकताना चांगलं शिका बाई. किती तिखट किती मीठ ते पहिलेच आमचंच चांगलं लागत असते. ओ माय, मग काही त्याच्यात टाकून काही फायदा होत नसते हो बाई. आता सांगतो बाई, सुन बाई. हो आजी, मी चांगलाच करण्याचा प्रयत्न केला आणि मला येते पण आजी. तुम्हाला सांगते येते. माझ्या हातचं तर कोणी, तुम्ही पाहिलं ना बाबा वगैरे किती प्रशंसा करतात सगळेजण. आणि पण तुम्ही खूपच घाई करत होत्या ना, त्यामुळे काही थोडं घाई गडबडीत झालं असं. नाही तर माझ्या हातचं कधीच चुकत नाही. फक्त आज तुम्ही म्हटलं शायद तुम्हाला सवय बदलली असेल, तुमच्या तोंडाची फोडं वगैरे आले असेल. आमच्या काळात म्हटलं तुला सांगतो, असं जर सासू सासराईले जर दिलं ना तोंडावर म्हटलं अशी प्लेट फेके, म्या तरी नाही फेकली व बाई. जी सगळेच नव्हते तसे. तुम्ही आता मला चांगलेच वाटते ना. तुम्ही फेकली का नाही ना, तर आपापल्या विचाराचा फरक असते आजी. जी खूप आहे बा, आई सांगत होत्या तसंच आहे, खूप काड्या घालते बा. तर तोंडावर तोंड देता नाही, पण गोड बोलूनच आजीला उत्तर द्यावं लागते. आता तिचा विचार करून राहिली बाई. अधिक तुला सांगतो, माझ्या आजी सासरा होता ना, तर म्हटलं असे पोहे करू दे, काय नाही तेल लागते बाई. आणि तशी जातात ते इरावती. मी काही बोलत नाही, तिनं घेतला फायदा. आता तुम्ही तशाच घेणार आहे ना. शिया पोया खाओ, वरण खाओ. तुम्हाला साधं स्वयंपाक करायच्या जीवार येते, तुम्हाला बाई पाहिजे. आता दोघी असल्यावर काय पाहिजे व म्हणणं त्या सासऱ्याला बंद करू म्हणून आपण दोघीच करू म्हणून. जी आमच्या नाही जीवार करणं, पण आता सगळ्यांनी लावून दिलंय म्हणून राहू देते. मी काय माझं काय मी करते. मी तेच म्हणतो आता करा. तुम्ही करावं हातानं. पहिले इरावती नाही होय तर नाही होय, आता त्याही गुण होत काय. जरासं नवऱ्याच्या पैशा पाण्याचं पाव बाई पोरे बारे ना. तुम्हाला काही हित नाही आहे बापा. आम्ही तर बापा दोन टाइम कामाले जाऊ, स्वयंपाकही करू. हिरानी एक गोष्ट सांगू का आता तुले? काल म्हटलं त्या फोडणीचं वरण केलं, मला कसंच नाही आवडलं. माय नुसतं पाणीच करून ठेवलं होतं. माय डाळ कमी पडली होती का आपल्या घरची? मी करणार होती, घट्टच करणार होती, पण आई म्हणत होत्या का बाबांना सगळ्यांना पतलंच वरण आवडते, जास्त घट्ट करू नको, म्हणून मी केलं. आई चला बाई, आईची खूपच आठवण येते. आजी मग इरावतीनं तुला सांगितलं असं ना का आजीला घट्ट वरण लागते म्हणून? सांगितलं होतं आई ना. आई म्हणे 2 वरण करत असतो म्हणे आम्ही. पण मी म्हटलं काही नाही, आजीला आवडून जाईल म्हणून मी काही केलं नाही. हो बाई, इरावतीला लय वेळ होता. आता तुला काम असेल ना म्हणून नाही केलं बाई. त्या असं होय, डायगी संपली असन, काही सांगता नाही घरातली माझ्यासाठी. दिसते बापा आजी टोचेल बोलाले. आणि आता काय देऊ? हो आजी, कालच डाळ संपली म्हणून नाही तर मी केलं नसतं, घट्ट वरण केलं असतं. आईनं सांगितलं होतं, पण मी तरी पतलं वरण केलंच नसतं, मी घट्टच केलं असतं. कारण की डाळ संपली, मग म्हटलं जाऊ द्या भागून घ्या म्हणून नाही केलं. चिंटूजी घेऊनच येतो म्हणे डाळीचे पोते. जाऊ दे बापा, तेवढं तरी लक्ष. बरे झाले पोहे, आता बरंच झालं म्हणा लागन ना. आजी जसे झाले असेल तसे सांगा बाप्पा, कायले जबरदस्तीनं म्हणता चांगले झाले म्हणून. घरी नाही तर बरं मला बोलायचा चान्स पकडला नाही तर आजीसोबत आईसोबत भांडण करत बसते आजी. पाहिले कावाना तसं बाई. बापा पोहे खाणं मोठे तिखट होते. तिखटच मोठे होते. भल्ल्यास नांदा लावते बापा, लय त्रास होते बाबा नांदा लावल्याचा. पण बोलायला पुरत नाही याच्यासोबत. हो बाई, आता मला एकदम आठवण आली. बसली तर त्या माईवाली साडी धुतली काय? मी आंघोळ केली तर साडी लवकर धुवून टाकत जाय. साडी ठेवली काय? आजी मशीन मधूनच धुतली ना मी. राणी माईवाली ती मशीन मध्ये नको टाकत तू साडी. मी तुला आता सांगून देतो. मग म्हणशील रागीन तुला माया. मला ते डिटर्जंट असते ना तुमचे, त्याचा वास मला काहीच सहन नाही होत. माझ्या डोकंच दुखते. आम्ही त्यांना नाही धुवो बापा. आमच्या वेळेस साध्या आम्ही ते का म्हणते काका जमा करू आणि त्यानं धुवू आम्ही कपडे. मला नाही सहन होत बापा हे. तू हे कपडे डिटर्जंटमध्ये टाकत नको जात जू बापा. हातानं धुत जाय तू. धुणं आपटत जाय आणि तवाच बरं राहते, शरीर चांगलं राहते बाई. तुम्ही रिठ्यानं धुये, मग आम्ही कुठून आणणार रिठे कुठं घरी भेटते बाई. ते वावरात जाऊन शोधा लागन ना. पण तुम्ही उन्हीत जाता काय? तुम्हाला तर कसंच नाही, नुसतं घरात राहणं अलिशान जगणं हेच पसंत आहे. हाय माय बाई, मी एक सिरियल पाहतो, त्याच्यातल्या सुना काय मस्त कामं करते, काय चांगल्या राहते हो बाई. आणि आता तुम्ही पाहतो आणि ज्या खऱ्या बाईक पाहतो तर त्या आता बाई सुना जशा भांडणच करते कामासाठी. त्या स्वतः स्वयंपाक करते, स्वतःच भांडे घासते, धुणं धुते. पण आपल्या सुना त्या टीव्हीतल्या सुना तरी पुरल्या सारे कामं करते. त्या घरी तर बापा साऱ्या कामाला बायाच लागून राहिल्या. जी त्याच्यात काय खऱ्या गोष्टी असते काय? त्या फक्त ऍक्शन करतात. ऍक्शन करते आणि त्याच्यात काय तुम्ही कधी तर तुम्हाला लाईन जाताना दिसते का? कधी गॅस गेला बा असं म्हणते का त्या हिरोईना? तसंच असते. आपल्या घरी जात नाही का लाईन जाते, गॅस जाते आणि खरंच त्या भांडे घासते का आजी? तुम्ही सांगा बरं. तुम्ही अशा म्हणून राहिल्या.
तुमची आवडती सिरियल लागली असं आजी ठेपा जाऊ द्या. या गोष्टीचं तुम्ही टेन्शन न घेऊ. तुम्ही काय बसून खात जा राहत जा. काही टेन्शन घ्यायचं नाही. आईले काही मनाचं नाही. जातो माझ्या कामं राहिले आहे. माझ्या रूम मधली जरी साफसफाई करायची. बसा तुम्ही. आजकालच्या सुना बापा कशा आहे व तोंडावर तोंड देते. बळत म्हटल्याबरोबर कसा नेट लागला भात तर पळाली बापा. राणी तर लय वेळची गेली. देव गावास तिले मला काय गमून नाही राहिलं. देतो मी तिला. बाई राणी इकडे ओ बाई. झालं असं तर ते कळलं काम. हा जी बोला. काय काय म्हणत होत्या. खूपच राहते ते पप्पा चैन्य पळ देऊन राहिल्या. घर राणी ए तुझी सासूले जराशी मंज मावर सारं टाकत नको आजात जो म्हणा. तू जराशी आराम करत जाय. तर करते ते पण तुम्हीच नाही करू देत. तुम्ही तर करू द्यायला पाहिजे आराम. ही आई सगळ्याच्या लक्ष देते आणि सगळे कामं करते. असं नाही आईचं सर्वांकडे लक्ष असते. काम करण्यालाच महत्व नसते. सगळं म्हणजे जपून नेणं घरातल्या लोकांना जपणं हे महत्वाची गोष्ट असते आजी. हा बाई हा इरावती तशी चांगली आहे पण पाहून राहिली ना मी आजकालच्या सुना कशा तोंडावर तोंड देते. माय त्याच्या तोंडावर बोलते. आम्ही म्हटलं सासू समोर हो ने करू हा ने करू असा पदर घेता येते की का माय. डोक्यावर पदर ठेवायला लागे. आता पाय ना बापा तू यावरूनच पाय बाई किती बदललं जग. कशी मस्त राहतो तू. आम्हाला असं राहिले नाही भेटे बाई पहिले. त्यासारखं राहे का बाप्पा. सासूले होय का तोंडावर बोलू दे काही म्हणू दे. आम्ही मांग बोलू लागन तर पण सासू समोर बोलायची बोलेशी उजा घरी नाही राय बाप्पा. जी तुला देऊन राहिली पण मला देऊन राहिलं मला समजलं ना. पण काही बोलायला पुरत नाही. आता जरासं गोड बोलूनच शांत करतो. हो आजी तुम्ही खूपच समजूतदार होत्या. वागण्यावरूनच माहित पडते किती समजूतदार होत्या तर. आई हो बाई पहिलेपासूनच समजदार. आताही मी समजदार आहे. आताच कुठं बोलतो बाई मी. म्हणून चुपच राहतो. मनात मात्र लय कुरकुर कुरकुर सुरू राहते. लय समजदारांना पाय दिसूनच राहिलं ना. माझ्या इकडून काही चुकलं का बोलण्यात. मी खूप सांभाळायचा प्रयत्न करून राहिली पण काही थोडंसं गोंधळ होतेच म्हणा. आणि आता पोह्याच्या विषयी आजी तसंच झालं. गोंधळ झाला माझावाला. नाही तर गोंधळ होत नाही पण झाला जाऊ दे आता मान्य करते मी. हो बाई समजून घे आणि प्रयत्न करत राह बाई. आता काही दिवसानं तुला जाऊ बाई. हो आजी.